वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube कडाळेवाडीत गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा, दोघांविरुद्ध गुन्हा. राहुरी फॅक्टरी परिसरातील कराळेवाडी येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती कार्तिक संपत मुसमाडे यांनी पोलिसांना दिल्यानंतर राहुरी पोलिसांनी छापा टाकून युसुफ इब्राहिम कुरेशी वय 50 आणि फिरोज इब्राहिम शेख वय 40 दोघेही राहणार कराळेवाडी राहुरी फॅक्टरी यांच्यावर कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कार्तिक संपत मुसमाडे यांनी राहुरी पोलिसांना कराळेवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय मांसाची विक्री होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. माहितीची खात्री झाल्यानंतर दुपारी सुमारे 2 वाजता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी युसुफ इब्राहिम कुरेशी आणि फिरोज इब्राहिम शेख हे मांस विक्री करताना आढळून आल्याचा पोलिसांचा दावा आहे. घटनास्थळावरून गोमांस, 2 वजन काटे, लोखंडी मापे, कानस, सत्तूर आणि 4 चाकू असा एकूण 6,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मांसापैकी काही नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून उर्वरित मांस करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी अमोल परशुराम भांड यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. युसुफस इब्राहिम कुरेशी आणि फिरोज इब्राहिम शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 325 तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1960 मधील कलम 5 आणि 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान कार्तिक संपत मुसमाडे यांच्यासोबत यश आदिनाथ कोळसे, वैभव नानासाहेब मुसमाडे आणि सिद्धार्थ किशोर भगत हे देखील उपस्थित असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. राजेंद्र उंडे, वेद बातमीचा, राहुरी.